नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि अवेक फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सलग 50 दिवस आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी महिला उद्योजकांचा प्रवास जाणून घेत आहोत. प्रवास आत्मनिर्भरतेचा, महिला उद्योजकांच्या प्रेरणेचा या फेसबुक ऑनलाईन सीरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा आपला हा 35वा दिवस. 34 दिवस अतिशय वेगळ्या-वेगळ्या आणि यशस्वी महिला उद्योजकांना आपण भेटलो. त्यांचा प्रवास जाणून घेतला आणि त्यातनं सकारात्मक प्रेरणा, ऊर्जा घेऊन आपण आपल्या व्यवसायामध्ये ते कसं त्याची अंमलबजावणी करता येईल ह्याचा विचार निश्चितपणे करत असाल अशी मला खात्री वाटते. चला तर मग आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूया. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत माननीय सौ पद्मजा पाटील मॅडम. मॅडम तुमचं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आणि तुमची परवानगी असेल तर आपण सुरुवात करायची का आजच्या चर्चेला? हो. चालेल, चालेल. नक्की. कारण आजचा विषयच तसा इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं आपल्या प्रत्येक मैत्रिणीला आवडीचा आणि जिव्हाळ्याचा आजचा विषय आहे. जिव्हाळ्याचा विषय आहे हा. येस. आजचा आपला विषय आहे ज्वेलरी म्हणजेच दागिना. आणि त्या विषयाकडे वळण्याआधी पद्मजा मॅडम मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्ही तुमची ओळख आपल्या मैत्रिणींना करून द्यावी. हो, नक्कीच. नमस्कार सगळ्यांना. मी पद्मजा प्रसाद पाटील, प्रॉपर हुपरीहून आहे, जिल्हा कोल्हापूर. अ, म्हणजे माझी सुरुवात ह्या ज्वेलरीमध्ये होण्यासाठी तसं एक थोडासा वेगळा प्रवास आहे माझा आणि मी तो नक्कीच आता तुमच्याशी शेअर करेन. गेल्या 11 वर्षापासून मी हा ज्वेलरीचा बिझनेस करतेय. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग नाही, रिसेलिंगमध्ये आहे मी. आणि खूप छान पद्धतीनं तो बिझनेस व्हायला लागलाय. पण ऍक्च्युली काही बिझनेसमन नव्हते किंवा मला तशी काही पार्श्वभूमी नव्हती. माझे मिस्टर हे डॉक्टर आहेत आणि त्यामुळं ज्वेलरीत येण्यासारखं असं काही मी त्याच्यासाठी विशेष काही केलेलं नव्हती, तयारी नव्हती. फक्त जस्ट एक असं झालं होतं, आमचं एक महिला मंडळाचा असा एक ग्रुप होता आणि पूर्वी आता काय एक्झिबिशन वगैरे आपल्याला एकदम सवयीचे झालेले आहेत. पण पूर्वी कसं होतं एखादा आनंद मेळा वगैरे असे भरपूर असायचे आणि वेगवेगळे स्टॉल लागायचे. आणि त्यावेळेला मैत्रिणींनी सगळ्या ठरवलं होतं, की आपण काहीतरी एक जस्ट फॉर फन म्हणून करायचा, एखादा स्टॉल वगैरे ठेवायचा. आणि त्यावेळेला म्हणजे एक अशाच म्हणजे पैंजण, जोडवी वगैरे असे जे पंचधातूचे वगैरे असतात, तशा एक महिला विकायच्या आणि ते मी वापरायचे. आणि मला वाटलं, की ते माझ्या कुणी मागितलं पाहुण्यांनी वगैरे, तर मी त्यांना तसेच आणून द्यायचे. विक्री वगैरे काही करत नव्हते. आणि मग त्याचा स्टॉल आम्ही ठेवला होता आणि असं काय अनएक्सपेक्टेड होतं ते. पण 1-2 तासात तो सगळा स्टॉक माझा संपला होता त्या स्टॉलवरचा. आणि झालं त्याच्यानंतर मी तो विषय सोडून दिला होता, की आपल्याला काय कारण बिझनेस करणं ही काही माझी प्रायोरिटी नव्हती. कारण तोपर्यंत वाटत होतं, की बिझनेसची ती जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती काय आपण पार पाडू शकणार नाही. कारण इतका कॉन्फिडन्स नव्हता आणि वाटायचं, की आपल्यावर खूप आपल्या संसाराच्या, आपल्या घराच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यातून आपल्याला कारण पूर्वी जॉबसाठी जेव्हा मला 1-2 हे कॉल आले होते, तेव्हाही मी म्हणत होते, की मला घरातून बाहेर जाऊन काही काम करता येणार नाही. माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत, मुलं लहान होती. आणि त्यामुळे मी तो डोक्यातून विषय तात्पुरता झाला. ते जस्ट फॉर फन झाला तो स्टॉल आणि मी विषय सोडून दिला होता. पण एक 2-3 महिन्यांनी ज्या कस्टमरनी माझ्याकडून त्या वस्तू घेतल्या होत्या, त्यांचे मला कॉल यायला लागले, की "मॅडम आम्हाला आणखीन हवं आहे आणि ते ते आहे का तुमच्याकडं?" पण तोपर्यंत मी तो डोक्यातून विषय काढून टाकला होता. पण मग एक वाटायला लागलं, की आपण का नाही करायचं? तर हे ज्यांना हवंय तेवढं तरी आणून देऊ आपण. आणि अगदी म्हणजे ते मला त्या काही मी ज्यांच्याकडून घेत होते त्या काही होलसेलर नव्हत्या. त्या रिटेलमध्येच प्राइसला द्यायच्या आणि मी फक्त एक ₹10 प्रॉफिट ठेवून ते द्यायचे त्यांना, विकायचे. आणि त्यामुळे ते खूप व्हायला लागलं. कारण एकतर माझं शैक्षणिक बॅकग्राऊंड पण यातलं नव्हतं. कारण मी बेसिकली माझं बॅकग्राऊंड होतं ते मेडिकलला. म्हणजे माझी BHMSची 2 वर्ष झाली होती. पण लग्न झाल्यामुळे ते माझं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. आणि नंतर सारखं फील यायला लागलं, की आपल्याकडे एक साधी डिग्री नाहीये आणि माझ्या मिस्टरांनी मला फोर्स केल्यामुळे मी BA कंप्लीट केलं होतं मुक्त विद्यापीठाचं. म्हणजे कुठंच इथं ज्वेलरीचा वगैरे काही संबंधच नव्हता आणि मी ते केलं होतं आणि असं काही नव्हतं. पण मग एक पूर्वीपासून जे होतं, की माझं अस्तित्व किंवा माझं एक हे म्हणून काहीतरी पाहिजे आणि त्याच्यामुळे तो बिझनेस आपोआप म्हणजे माझ्या नकळतच तो सुरू झाला आणि ते हळू म्हणजे सुरुवातीला एक 3,000-3,500चा मी स्टॉक घेऊन जे सुरू केलं होतं आणि आता एक 11 वर्षात जवळ-जवळ माझा 7 ते 8 लाखाचा स्टॉक आता ऑलरेडी माझ्याकडे आहे. वाह! आणि तो प्रवास ह्या 10-11 वर्षात खूप छान रीतीनं आणि वेगवेगळ्या अनुभवांसहित आणि इंटरेस्टिंग झाला.
कारण बेसिकली मला मुळात दागिन्यांची फारशी आवड नव्हती. म्हणजे नटणं, सजणं, धजणं वगैरे इतकी आवड नव्हती. पण हा बिझनेस जो सुरू झाला, ती आवड मला आपोआप म्हणजे निर्माण झाली, इंटरेस्ट निर्माण झाला त्याच्यात आणि तो प्रवास सुरू झाला आणि आज काय तो सुरू आहे. नक्कीच, नक्कीच मॅडम. पद्मजा पाटील यांनी सुरुवात केलेलं पद्मजा ज्वेलरी, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं 3,500 ते 8,00,000 हा निश्चितपणे प्रेरणादायी आणि फार मोठा प्रवास आहे असं म्हणावं लागेल. कारण हो, हो. सातत्यानं 11 वर्ष त्या फील्डचा अभ्यास करणं, त्यात येणारे नवीन-नवीन काय अपडेट्स असतील. जसं आपण म्हणतो प्रत्येक व्यवसायामध्ये 2-3 वर्षानंतर काही ना काहीतरी नाविन्य आपल्याला द्यावं लागतं आपल्या हो. कस्टमरच्या गरजेनुसार किंवा पूर्ण मार्केट असेल त्याच्या विचारानुसार आपल्याला त्याच्यामध्ये अपडेट्स द्यावे लागतात. ते निश्चितपणे दिल्यामुळं तुमचा टर्नओव्हर एवढा वाढला असेल, असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्या नक्की. आधी ज्वेलरी विषयी थोडंसं आपल्या म्हणजे दागिना, भारतीय संस्कृती आणि परंपरा आणि यांचं आणि दागिन्यांचं काय कनेक्शन आहे? हे थोडंसं सांगाल का आपल्या महिलांना? हो, नक्कीच. कारण दागिना हा कसा आपल्या भारतीय स्त्रीचं तर एक तर ते एक शृंगार रसामधला तो एक भागच आहे आणि स्त्रीच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय आहे. पण मेनली बेसिकली कसं असायचं, एक स्त्रीधन म्हणून स्त्रीला आपल्या माहेरकडून जे मिळायचं, ते सगळं सोन्याचं आणि चांदीचं असायचं. पण आता जशी-जशी परिस्थिती बदलत गेली, तसं त्याच्यात वेगवेगळे ट्रेंड येत गेले. आता इमिटेशनला पण खूप महत्त्व आलं. कारण सोन्याचे दर, चांदीचे दर अगदी आता ते गगनाला भिडलेले आहेत. आणि ते कसं झालं, स्त्रीला आता कसं सतत नाविन्याची ओढ असते. एकच दागिना पूर्वी कसं असायची, माझ्या आईचं म्हणजे बघितलं तर एक दागिना जो लग्नात केलाय तो आयुष्यभर तोच वापरला जायचा, पुढच्या पिढीलाही दिला जायचा. पण आता नाही, आता इतके ट्रेंड बदलतायत. अगदी 3 महिन्यापूर्वीची डिझाइन किंवा फॅशन आणखीन एक 3 महिन्यानंतर नसते आपल्याकडे. आणि त्यामुळं इतर स्त्रिया वापरतायत तर आपण का नाही? अशामुळे स्त्रीला नवीन-नवीन आवडायला लागलं वापरायला. त्यामुळे वेगवेगळे ट्रेंड येत गेले. पण बेसिकली आपले जे आणि त्यातल्या त्यात आपला कोल्हापुरी हा तर अगदी दागिन्यांमध्ये अगदी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी साज म्हणा किंवा आपले तन्मणी, चिंचपेटी, चिताक, लक्ष्मीहार, नथ आणि साधारण जोडवी असतात किंवा तोडे, पाटल्या, बिल्वर हे अगदी म्हणजे एक पारंपरिक जे दागिने आहेत ते खूपच हे आहेत आणि एकतर शारीरिक दृष्टी म्हणा, एक दागिन्यांमुळे बघा एका स्त्रीला एक ते जे सौंदर्य प्राप्त होतं, म्हणजे मुळातच ती स्त्री असते सौंदर्य, पण एक जी तिचं एक स्त्री सुलभ जे आहे आकर्षण, ते दागिन्यांमुळे तिचं सौंदर्य आणखीन खुलत असतं. तिला कॉन्फिडन्स देत असतं, एक स्टाईल देत असतं आणि त्यामुळे स्त्रीच्या जीवनात ह्या आपल्या ज्वेलरीचं खूप महत्व आहे. म्हणजे जितकं आपण कपडा वगैरे म्हणतो, तितकं महत्व स्त्रीच्या आयुष्यात दागिन्यांचं आहे. मग त्यात ते वेगवेगळे ट्रेंड आहेत. एक आरोग्याच्या दृष्टीने पण खूप आता माझ्याकडे मी तुम्हाला नंतर सांगेनच पंचधातू वगैरे आहेत. जे आपल्या शरीरातलं टेम्परेचर मेंटेन करायला म्हणजे बऱ्याच स्त्रियांना उष्णतेचा वगैरे त्रास होत असतो. ती उष्णता कमी करायला किंवा बघा आपण तांब्याचे वगैरे फिंगर रिंग्स किंवा टो रिंग्स वगैरे वापरायचा ट्रेंड आला. तो म्हणजे शरीरातलं एक टेम्परेचर उष्णता कमी करण्यासाठी पण ते वापरले जातात. ॲक्युपंक्चरच्या दृष्टीने दागिन्यांचं खूप महत्व आहे. बघा नाक टोचणे, कान टोचणे, बुगडी घालणे हे सगळे ॲक्युपंक्चरचे पॉइंट असतात आणि अशा दृष्टीने आता म्हणजे जोडवी आहे, ती पण एक ॲक्युपंक्चरचेच तो पण एक पार्ट येतो. आपल्या हातातले पाटल्या, बिल्वर, तोडे हे जी घालायची जी पद्धत आहे, ह्याच्यामागे प्रत्येकामागे काहीतरी सायंटिफिक त्याला रिझन आहेत आणि आपल्या पूर्वजांनी म्हणजे ते कुठल्या काय विद्यापीठात शिकायला गेले नव्हते, पण त्यांच्याकडे ते नॉलेज खूप होतं आणि त्यांनीच ह्या सगळ्या दागिन्यांचा शोध लावून ठेवलेला आहे आणि आपल्यापर्यंत तो आता परंपरेने यायलाच लागलाय. नक्कीच मॅडम. हो. थोडंसं आपण ज्यावेळेला दागिन्यांचं महत्त्व तुम्ही सांगता म्हणजे हे अधोरेखित होतं ॲक्चुअली. आरोग्य दृष्टीनं पण महत्त्वाचं आहे आणि स्त्रीच्या दात्याच्या सौंदर्याला दागिन्यांचं जे एक परत काय म्हणतात वेगळंच. आपण त्याला एक सपोर्ट लाभला, तर तिचं सौंदर्य अजून उठून दिसतं असं म्हणायला हरकत नाही. पण हो. जसं आपण बघतो की कपड्यांमध्ये बदल होत गेले म्हणजे फॅशनमध्ये बदल होत गेले, तसं ज्वेलरीमध्ये पण होत गेले आणि आताच्या नवीन पिढीमध्ये दागिन्यांकडे बघण्याचा थोडासा दृष्टिकोन वेगळा आहे. किंवा नाही घातलं तरी चालतंय, त्याला काय होतंय? हा एक ट्रेंड दिसून येतो. ह्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? कसं आहे जसं ग्लोबलायझेशन वाढायला लागलं बघा,
आमची म्हणजे आता 20-25 वर्षापूर्वी आमचं जेव्हा लग्न झालं, तेव्हाही पारंपरिक दागिन्यांचं जी पद्धत होती, तीच चालत होती. पण ह्या गेल्या एक 10 ते 15 वर्षात आपल्याला लक्षात येईल ट्रेंड खूप फास्ट बदलायला लागलेत. मग प्रचंड. एकेकांना अतिशय दागिन्यांची आवड निर्माण होते. एकेकांना म्हणजे ही तरुण पिढी असते, कशाला दागिने लागतात? हां, कशाला दागिने लागतात म्हणजे आवड नसणे हे पण एक असतं. त्याची जबाबदारी ती नको असते किंवा एक कम्फर्टच्या दृष्टीने म्हणजे आता जॉब वर्किंग असतील, बसनी प्रवास करतायत, ट्रॅव्हल करतायत, जीन्स घातले आहेत. म्हणजे तो एक ट्रेंड झाला, की जीन्सवरती खूप हाय अशी जास्त ठळक अशी ज्वेलरी नको असते, नाजूक काहीतरी वापरायचं. अशा ह्याच्यातून बराचसा वर्ग असा आहे, की तरुण वर्ग कशाला दागिने? म्हणजे आता आपण जेव्हा शाळेत वगैरे होतो, आपल्याला बांगड्या कंपल्सरी असायच्या, हो. टिकली कंपल्सरी असायची. पण आता म्हणजे इतकं काही काय वापरलंच पाहिजे म्हणजे हां, हां. अगदी म्हणजे वापरलं पाहिजे असं काही आता राहिलेलं नाहीये. पण अलीकडं जसं-जसं हे ऑनलाईन जरा जे वाढायला लागलं त्याच्यामुळं बऱ्यापैकी आता ह्या तरुण पिढीत पण त्याचं यायला लागलंय, की परत आता ते दागिन्यांकडे वळतायत. कारण माझा बिझनेस करताना मला ते जाणवतं, की आता मुलींमध्ये टिकल्या लावण्याची पण मध्ये तर एक 7-8 वर्ष असं होतं, की गंध, टिकली वगैरे लावायला अजिबात आवडत नव्हतं. पण आता तो ट्रेंड म्हणजे अगदी माझ्या मुलीच्यात पण मी अनुभवते ते. त्यांच्यातले जे चेंजेस आहेत, आता ते टिकल्यान वगैरे विचारतात. बांगड्या काहीतरी स्पेसिफिक एखादंच नाजूक वगैरे अशी पण विचारतात. गळ्यात एखादी चेन असावी असं वाटायला लागलं मुलींना. म्हणजे परत पूर्वीचं म्हणजे ओल्ड इज गोल्ड म्हणजे पूर्वीचं जे आहे ते परत रिपीट व्हायला लागलंय आणि आपली भारतीय संस्कृती तर तीच आहे, की तो भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, की स्त्रीच्या अंगावर दागिना असतो. आणि तो ट्रेंड सगळे हळू-हळू बदलायला लागलेत, पण पूर्वीचं सगळं परत नवीन यायला लागलंय आता. आणि नवीन रूपात. हो, नवीन रूपात. आपण ते बघणारच आहोत आता. नवीन रूपात काय-काय रूपांतर होतायत आता आणि खूप छान-छान ट्रेंड येतायत. म्हणजे आपण पण त्यानुसार बदललो ना, तर आपण पण ते खूप छान एन्जॉय करू शकतो, असं मला वाटायला लागलंय आता. कारण नक्की. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी कधी असे फारसे दागिने वगैरे म्हणजे इव्हन सोन्याचे असले, तरी ते घालण्याकडं फारसा कल माझा केव्हाच नव्हता. पण आता हे जे इमिटेशनमध्ये जी ज्वेलरी यायला लागली आणि बायका ते घालून त्यांच्यात जे कॉन्फिडन्स, स्टाईल वगैरे बघते ना, तसं त्या मलाही वाटायला लागलं, की आपण पण ते थोडं वापरायला पाहिजे आणि मी त्याप्रमाणे बदलले आणि मी वापरायला पण लागले. ते खूप छान फील असतं ते. नक्कीच मॅडम. तुमच्या ज्या काही पद्मजा ज्वेलरीकडून आपण जे काही आता अवेलेबल करून देतो किंवा जी काही विक्री होते त्याचे थोडेसे सॅम्पल आपण बघतोय. मी नक्की. त्याचे एक पी बनवलेली आहे ती शेअर करू इच्छिते आपल्या सगळ्याच मैत्रिणींशी आणि मला खात्री आहे की त्यांना ते निश्चितपणे आवडेल. हा आपला पद्मजा ज्वेलरीचा ब्रँड आहे मला वाटतंय. हो, हो. मॅडम अ टॅगलाईन फार छान दिली आहे तुम्ही त्याविषयी सांगाल का? हां. कसं आहे एकतर थोडंसं मला आध्यात्मिकतेची पण थोडी आवड होती. त्यामुळं असं काही नाही, की ग्राहकाकडून मला पैसाच मिळाला पाहिजे असं नाही. त्यांचा जो आनंद असेल, त्यांचं जे समाधान असेल, की एखादा दागिना घालून जेव्हा ट्रायल करत असते आणि जो दागिना तिला आवडतो स्त्रीला, तर ती इतकं छान तिच्या चेहऱ्यावर जे असतं ना, ते मला खूप आवडतं म्हणजे. मी स्वतः दागिने घालून कशी दिसते ह्याच्यापेक्षा माझा ग्राहक कसा दिसतोय हे मला खूप आवडतं बघायला ते आणि म्हणूनच मी दिलं प्युरिटी इज रिअल ब्युटी. कारण स्त्री जात्याच कुणीच मुळात व्यक्ती ही सुंदरच असते. आपण स्मिता चौकते मॅडमांचे बघितलेले आहेत सौंदर्याच्या व्याख्या. जे काही आपण आता जे झगमगाटात किंवा सेलिब्रिटींचं वगैरे म्हणजे प्युरिटी सौंदर्याची व्याख्या ऐकतोय, त्या सगळ्या आणि म्हणजे जे टीव्हीवर वगैरे आपल्याला दिसतंय, ते ॲक्चुअली सौंदर्य नसून आपली जी आंतरिक सौंदर्य असतं, म्हणजे आपल्या विचारांची जी सौंदर्यता असते, ती मग त्याला कुठेतरी चार चांद लावतात, ते हे आपले दागिने लावत असतात. म्हणजे तुम्ही मुळातच सुंदर असता आणि ते दागिने घातल्यानंतर ती सुंदरता तुमच्या चेहऱ्यातून जी झलकत असते आणि मग समोरच्याला जे दिसत असतं, ते खरोखर सौंदर्य असतं. आणि म्हणूनच मी ती टॅगलाईन ठेवली होती, प्युरिटी इज द रिअल ब्युटी. म्हणजे तुम्ही किती शुद्ध आहात आतून, ते खूप महत्वाचं आहे. आणि ॲक्चुअली बऱ्याच जणांना कोरोना हा खूप त्रासदायक झाला असेल आणि पण आम्हाला जे झालं आपण ऑनलाईन स्वराज्य सारथी आहोत सगळे. त्या माध्यमातून मला माझा ब्रँड करायला सुचलं. मी ज्या प्लॅटफॉर्मला जॉइन झाले ह्या ऑनलाईनच्या ह्याच्यात कारण मलाही
टेक्नॉलॉजीचं इतकं नॉलेज नव्हतं आणि मी त्याचा कधी वापर फारसा करत नव्हते. ऍक्च्युली माझे व्हॉट्सअपचे कधी ग्रुप नव्हते की जिथून मी मार्केटिंग करावं, किंवा कधी मी माझ्या म्हणजे मी घरूनच बिझनेस करते, पण कधी मी बोर्ड टाकला नाही किंवा कधी मार्केटिंग केलं नव्हतं. पण कळायला लागलं की काळाबरोबर आपण बदललं पाहिजे, की मी आता 50शीत मी हे सगळं कसं करू, मला हे जमेल का, हे म्हणत बसलो तर आपण नक्कीच मागे पडणार, हे कळायला लागलं. म्हणजे पूर्वी माझा जास्त भर होता तो सर्व्हिस आणि क्वालिटीवरती होता, आणि त्यामुळे माझं कस्टमर कायम टिकून होतं, रिटेन्शन होतं, खूप छान हे होतं. पण वाटायला लागलं की आपण आता जगभरात कुठेही पोहोचू शकतो. मग मी एका ग्लोबल एक्झिबिशनला नमस्ते भारतच्या पार्टिसिपेट केलं, आणि तिथून मला वेगवेगळ्या आयडियाज यायला लागल्या की मी कशी मार्केटिंग करू शकते. आणि त्यावेळेला मग हा माझा मी ब्रँड डेव्हलप केला, पद्मजा म्हणून, पद्मजा ट्रॅडिशनल ज्वेलरी म्हणून. आणि तो एक कोरोनाचा म्हणा एक फायदा झाला, की जिथून ऑनलाईन सगळ्या टेक्नॉलॉजी शिकायला लागलो, आणि त्याच्यामुळे हा ब्रँड आता माझा मी अस्तित्वात आणलाय. नक्कीच मॅडम. ऑनलाईन स्वराज्याबद्दल बोलायचं जर झालं, तर असं नाहीये की ऑनलाईन स्वराज्य यायच्या आधी आपण काही करत नव्हतो. करत होतोच. बरोबर. पण बरोबर. आपल्यापुरतं ते मर्यादित होतं. पण ऑनलाईन स्वराज्यानं आपल्याला एक ब्रँड क्वालिटी मिळवून देण्यासाठी फार चांगलं प्रशिक्षण दिलं आणि मला वाटतं एक ऑनलाईन कॉन्फिडन्स त्यांनी आपल्याला दिलेला आहे. अगदी अगदी. आणि कारण त्यामुळेच प्रत्येक म्हणजे वयाची तर काही त्याच्यामध्ये अट नाहीये, क्षेत्राची अट नाहीये. अगदी ज्याला वाटतंय तो त्याचं स्वतःचं ऑनलाईन स्वराज्य घडवू शकतो. हो, नक्कीच. मला तर इतकं बेनिफिट झालंय, कारण मी ह्याच्या बरोबरच हेल्थ सेक्टरमध्ये पण काम करते, वेलनेस इंडस्ट्रीजमध्ये काम करते. तिथे म्हणा किंवा इथे असं आपलं ब्रँडिंग करणं किंवा आपल्या स्वतःला एक तो एक्सपोजर देणं किंवा मार्केटिंग करणं, हे सोशल मीडियावरचा आपण उपयोग करून घेणं, हे कधी म्हणजे आमच्या ह्याच्यात बसत नव्हतं. कारण एकतर ते भीती होती सोशल मीडियाची, की आपलं काही चुकेल का? कारण तरुण पिढी जेवढ्या इझिली सोशल मीडिया हँडल करते, तेवढं आपल्याला त्याच्यात नॉलेज नव्हतं. आणि त्यामुळे कुठेतरी मागं पडत होतो. पण केतन सरांच्या आपण संपर्कात आलो. आपण ऑनलाईन स्वराज्य सारथी झालो आणि आपल्यात आमूलाग्र बदल झाले. कारण कधी स्वप्नातही एवढी 11 वर्ष बिझनेस करते मी, पण कधी असा विचार नव्हता केला, की आपला आपण एक ब्रँड डेव्हलप करू. पण ते व्हिजन जे मिळालं, म्हणजे ते जे गोल मिळालं, ध्येय जे बनलं, की आपला पण आपण एक ब्रँड बनवू शकतो, आणि ते आपल्याला ऑनलाईन स्वराज्य म्हणून नक्की दिलं आपल्या सगळ्यांना. हो आणि रोज आपण सकाळी उठल्या-उठल्या हे म्हणतोच, की आजचा दिवस हा माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे आणि नव्याने सुरुवात करतो आहोत. हो, हो, हो. अगदी. नक्कीच मॅडम. आता आपण काही डिझाईन्स बघूया. वॉव! मी जे काय नाव आहे सांगितलं, मॅडम यांचे? ट्रॅडिशनल ज्वेलरीला जो नवीन लुक यायला लागला, म्हणजे ओके. आता फक्त सोन्याचेच दागिने पाहिजेत किंवा चांदीचंच पाहिजे असं काही राहिलेलं नाहीये. आता माझ्याकडे मी एक स्त्रिया बघितल्या ज्यांचे 50-50 तोळे सोनं स्वतःकडे आहे. पण त्या, आणि माझ्याकडे नवीन काहीतरी एखादा फंक्शन आला तर नवीन एखादा आयटम घेण्यासाठी त्या येतातच. कारण कसं असतं, तेच वापरून कंटाळा आलाय. आता हे एक ट्रेंड झालेला आहे. आणि हे आता ऑक्साईड ज्वेलरी आहे, जी मी कॉपर बेसवरतीच घेते. हे म्हणजे त्याच्यात पण बऱ्याचशा क्वालिटीज येतात. हे टोटली कॉपर बेस आहेत. डबल टोन मध्ये मिळतात. ही खाली आहे, खालची डिझाइन आहे, त्याला वज्रमुखी म्हणतात. असे वेगवेगळे, वरची आहे ती टेम्पल ज्वेलरी आहे, पण त्यालाच ऑक्साईडचा लुक दिलेला आहे. असे वेगळे वेगळे ट्रेंड आता नवीन यायला लागलेत आणि खूप चालू आहे आता ते. खूप मोठ्या प्रमाणात त्याचा खप पण आहे. आपण नेक्स्ट. हां. हे पण मी जेव्हा ऑनलाईन सुरू केलं सगळं, माझा ब्रँड हे केला, त्यावेळेला मी असं माझं फोटोशूट करून घेतलं माझ्या दागिन्यांचा, व्हिडिओ बनवला. असे वेगळे-वेगळे सगळे उपक्रम, मार्केटिंगचे फंड सगळे वापरायला ह्या ऑनलाईन स्वराज्यामुळे शिकलो आपण. हे सगळे ऑक्साईडची ज्वेलरीज आहेत. सगळी ऑक्साईडची ज्वेलरी, आणि सगळी ही कॉपर बेस आहे. कॉपर बेस ऑक्साईड. हां, सगळी कॉस्टली येईल, पण खूप त्याला लूक एकदम रिच आहे, वेगळा आहे. हा डमरू हार आहे. हा आपला बघा, आपल्या महिलांना लगेच लक्षात येईल. ही ठुशी आहे आपली पारंपरिक गोल्डनमध्ये किंवा सोन्यामध्ये पण पण आणि इमिटेशनमध्ये गोल्ड प्लेटेड पण येते. पण त्याला आता लूक नवीन दिला. म्हणजे कस्टमरची जशी चॉईस आहे, जशी पसंती आहे तसं बनायला लागलं, आणि मार्केटमध्ये आता हे खूप जोरात सुरू आहे. आणि ह्याला आपण ऑक्साईडची जी ठुशी आहे, याला आता ऑक्साईडचं रूप दिलेलं आहे. आणि मला वाटतं हे सेटमध्येच आहेत म्हणजे हां, कानात त्याला इअरिंग्ज इयरिंग्ज आहेत. आहेत. हो, हो. इयरिंग्ज आहेत, आणि खूप कॉम्बोमध्ये हे वापरायला लागले. डमरू हार असतो, त्याच्याबरोबर छोटी ठुशी असते, लाँग मंगळसूत्र आहेत, आणि इतके सुंदर दिसतात. अहो, बुगडी मला आठवत नाही, आपण असे फारसे माझी कधी खपत होती किंवा नथ. पण ऑक्साईडमध्ये आल्यानंतर ऑक्साईडच्या नथमध्ये एवढी व्हरायटी आहे.
आपण हिरकणी पिक्चर मध्ये पहिल्यांदा बघितलं ऑक्साईडचे नथ वगैरे वापरलेली आणि इतका ट्रेंड आला आपल्या आणखीन एक आपली मराठी सिरियल होती आणि त्याच्यामध्ये इतके नथचे प्रकार आले गोल्ड प्लेटेड त्याच्यामुळे एक एक टीव्हीत जे झळकतं ना ते लगेच मार्केटमध्ये यायला लागतं. आता इकडे जे आहेत ते 2 पंचधातूची जोडवीचे टाईप आहेत. पंचधातूचं पण खूप ट्रेंड आहे आणि माझ्याकडे खूप चालतं ते. म्हणजे एक आहे लोकांचं की आणि आहे त्याच्याप्रमाणे कारण मी पण स्वतः अनुभवलंय. उष्णता कमी करायला आहे आणि हे पंचधातूचे हे दागिने कसे असतात आपल्या शरीराला बरोबर टच झालेले फिट बसलेले असतात. म्हणजे सतत टच मध्ये असतात आणि त्याच्यामुळे उष्णता कमी व्हायला मदत होते नक्कीच ह्याचं होतं. आणि आता इकडे बघतोय तो आपण ऑक्साईड मध्ये साज आहे. कोल्हापुरी साज. साजमध्ये पण हो खूप लेंथ मध्ये खूप व्हरायटी येते डिझाईन मध्ये येते पेंडंट साजचं आपलं ठराविक एक पेंडंट होतं मध्ये गुलाबी खडा असलेला पण ह्याच्यात आता खूप वेगवेगळ्या साजमध्ये सुद्धा वेगवेगळे पेंडंट यायला लागले आणि मी म्हणजे हा खास करून मी 30 इंची असे वगैरे बनवून घेते अगदी 14 इंच पासून 30 इंची आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या किमती पण व्हॅरी होत जातात. मग ह्याच्यात दुसरा पण ट्रेंड आहे थोडीशी कमी क्वालिटी ही सगळ्यांनाच परवडेल असं नाही तर ह्याच्यात थोडे कमी क्वालिटीचे म्हणजे फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी वगैरे म्हणतो तशा पद्धतीनं कमी रेंज मधले पण येतात अशा दोन्ही पद्धती आहेत त्याच्यात. पंचधातूंविषयी मला थोडंसं विचारावंसं वाटतंय मॅडम तुम्हाला की पंचधातूमध्ये कोणकोणते 5 धातू इन्व्हॉल्व असतात आणि जसं तुम्ही म्हणालात की ते टच व्हायला लागतं आपल्या शरीराला हो, हो. कुठं ना कुठं. मग पंचधातूमध्ये कोणकोणते व्हरायटीज बेसिकली अवेलेबल आहेत? बेसिकली कॉपर असतं आणि खूप म्हणजे प्रत्येकाचे आता वेगळं दागिने आता अंगठी बनवतायत तर त्याच्यात थोडेसे वेगळे हे असतात. हे प्रत्येकाचे वेगळे वेगळे येतात मेनली त्याच्यात कॉपर बेस असतो कॉपरचं आपल्या शरीराला खूप त्याची गरज असते आणि बऱ्याचशा अशा न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत कॉपर वगैरे की ज्या आपल्याला आपल्या अन्नातून मिळतच नाहीये किंवा मिळालं तरी त्याचं ऍब्झॉर्प्शन बॉडीत व्यवस्थित होत नाहीये. हे मी जेव्हा हेल्थ सेक्टरमध्ये जेव्हा आले आणि वेगवेगळा त्याचा अभ्यास करायला लागले तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी घडायला लागल्या आणि मी तो जो अभ्यास करते तो माझ्या हे ज्वेलरीच्या ह्याच्यात पण मला त्याचा खूप उपयोग होतो म्हणजे आपल्याला काही गरज आहे हे तिथं पण कळायला लागलं आणि मेनली हे बेसिकली पंचधातूंमध्ये महत्वाचा असतो घटक तो कॉपरच असतो. हे त्याचे पायल आहेत खूप छान छान व्हरायटी आहेत आणि ह्याचं कसं आहे आपली बघा चांदीची पैंजण पायात घातली की बऱ्याच जणांच्या अंगावर काळी पडते पण हे पंचधातूचे असे आहेत की तुमची जोपर्यंत पायात आहे तोपर्यंत ती गोल्डनच राहते तुम्ही काढून ठेवला तर थोडी काळपट दिसायला लागते पण जोपर्यंत पायात आहे ती सोन्याचीच असल्यासारखी दिसते. आणखीन एक मला सांगावं वाटेल ते जो एक मिथ आहे किंवा गैरसमज आहे की पूर्वी बघा राजे रजवाडे ह्याच लोकांना परवानगी होती की पायाच्या खाली म्हणजे कमरेच्या खाली सोन्याचे दागिने वापरायला म्हणजे त्यामुळे पूर्वी पण आता पण म्हणजे इतकं मला एक 2-3 वर्षापर्यंत मला स्त्रियांचा ह्याला मला जास्त रिस्पॉन्स येत नव्हता कारण त्या म्हणायच्या की आमच्या घरी चालत नाही की पायात वगैरे सोन्याचं घातलेलं पण ऍक्च्युली हे सोन्याचं नाहीये पंचधातूचं आहे हा फरक लक्षात घेतला पाहिजे. सोन्याचं म्हणजे पूर्वी जे राजे वगैरे आहेत त्यांनाच परवानगी होती पण ऍक्च्युली हे सोन्याचे नाहीयेत आणि मग ते हळूहळू ते मतपरिवर्तन स्त्रियांमध्ये पण व्हायला लागलं मग आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण कसं फायद्याचं आहे इकॉनॉमिकली पण कसं फायद्याचं आहे हे मी जसं समजावत गेले तसं हाही ट्रेंड आता खूप चालू आहे मार्केटमध्ये सुरू आहे. हे पण खूप सुंदर दिसतात पायात हे पैंजण. ही पण सगळे हे झुमकी म्हणा किंवा साज खूप सगळा चांगला ट्रेंड आहे हे सगळं मी फोटोशूट ह्याला नमस्ते भारतच्या प्लॅटफॉर्म वरती हे सगळे फोटोशूट केलेले आहेत दागिन्यांचे. बऱ्याच व्हरायटी आलेल्या आहेत ना आता खूप 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 नथचे मला वाटतं ऑक्साईड मध्ये 15 तरी डिझाईन आहेत आणि गोल्डन मध्ये तर भरपूरच आहेत 15 पेक्षा नक्कीच जास्त आहेत डिझाईन. हे झुमकेच आहेत पण त्याला एक वेगळा लुक दिलेला आहे. नथ पण वेगळ्या प्रकारचे आहे. आणि बघा हे सगळे दागिने लक्षात घेतले असे ठसठशीत भरीव आणि मोठे मोठे आहेत. मध्ये एक 5-6 वर्ष असा ट्रेंड होता की अगदी नाजूक 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 दागिने वापरायचे पण अचानक हा ट्रेंड आता ऑक्साईड मध्ये जसा आला तर अगदी असे ठसठशीत मोठे मोठे दागिने घालायचा खूप ट्रेंड आला आता. वा खूप छान मस्त एकदम सुंदर डिझाईन्स आणि जसं जुन्याच आपल्या ह्याला म्हणजे ठुशी असेल कोल्हापुरी साज असेल ह्याला एक नवीन रूप दिलं गेलंय मला वाटतंय आणि सगळे त्यामुळे ते वापरू शकतात जसं तुम्ही म्हणताय डिझाईनच्या बाबतीत हे निश्चितपणे प्रत्येक महिलेचं आहे जसं साडीच्या बाबतीत असतं की ही साडी आता किती वेळा नेसायची
त्यापेक्षा नवीन घेऊया. तसंच दागिन्यांचं पण झालेलं आहे मला वाटतं थोडंसं. हो 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 तेच ते अगदी. घेऊन कंटाळा, त्यामुळे नवीन डिझाइन पाहिजे, नवीन व्हरायटी पाहिजे आणि मला वाटतं हे नवीन रूप दागिन्यांचं निश्चितपणे सगळ्यांनाच भावणारं आहे. अगदी खरंच कसं व्हायला लागलं, एक तर ऑक्साईडची ज्वेलरी म्हणजे आता कसं झालंय स्त्रियांचं पूर्वी एकच दागिना सगळ्यावर तो मॅच होऊन गेला, चालायचा. पण आता नाही खण साडी घेतलीये तर त्याच्यावर ऑक्साईड ज्वेलरी कशी छान दिसेल, कोणते छान दिसतील. मग कुठल्या साडीवर लॉंग घालायचंय, कुठल्या साडीवर छोटा शॉर्ट घालायचाय, कुठल्या साडीवर झुमके घालायचे. इतके सगळे बायकांनी त्याचं सगळं अगदी ठरवलेलं असतं आणि त्या म्हणजे आपण जसं ऑनलाईन मध्ये हे झालो ना, बायका सुद्धा सगळे लेडीज सुद्धा ना सगळे इन्स्टावर गुगलवर वगैरे सगळं सर्च करून येतात आमच्याकडे. म्हणजे ह्याच्यावर हे छान दिसेल आणि आता तर संक्रांत आली वाण देण्यासाठी. माझ्याकडे वाण देण्यासाठी हे पंचधातूची जोडवी आणि पायल म्हणजे माझ्या शहरातून बाहेर सुद्धा मी खूप ऑनलाईन म्हणजे पाठवायला लागले. कारण एक वाण द्यायचं आहे तर एक काहीतरी एक प्रॅक्टिकल पण त्याला लुक आहे आणि एक तर सॅटिस्फॅक्शन पण आहे की अशी काहीतरी आपण एक वस्तू देतोय की जी समोरची व्यक्ती एक आपली पाहुणी असेल, मैत्रीण असेल तर ती वापरू शकते आणि त्या ह्याच्याने पण खूप चाललंय ते पंचधातू आणि ऑक्साईडची ज्वेलरी त्याचा खूप खप वाढलेला आहे. नक्कीच, नक्कीच मॅडम. थोडंसं हुपरीविषयी ऐकायला आम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. कारण हुपरी म्हणजे चांदीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तो हो, हो. हुपरीच्या थोड्याशा ऐतिहासिक वारशाविषयी सांगा ना मग? बेसिकली अगदी प्रत्येक घरोघरी चांदीचे दागिने बनतात इथं. आणि कसं आहे एक तर ह्याच्यात विश्वासार्हतेवरच सगळं काम सुरू असतं. प्रत्येकाने म्हणजे अगदी एक 400 घरांचं फक्त गाव होतं आणि आता जवळ-जवळ 50,000 ते 60,000 लोकवस्तीचं गाव झालेलं आहे. बाहेरून येऊन राहिलेले लोक सुद्धा खूप आहेत, की ज्यांनी हे सगळं कल्चर एक्सेप्ट केलेलं आहे आणि दागिने बनवण्यात त्यांचा पण खूप मोठा सहभाग असतो आणि खूप मोठे-मोठे म्हणजे परंपरागत चालत आलेले सगळ्यांचे इथं बिझनेस आहेत. चांदीचं म्हणजे पायल असू दे, पायल आणि जोडवी हे मुख्यत्वे जास्त बनतायत आणि आता तर भांड्यांमध्ये पण वगैरे तसे आणि मग ती प्युरिटी तुम्हाला जशी पाहिजे त्या प्युरिटीमध्ये तर अगदी 50-60 त्याची टक्के ते अगदी 90-95% पर्यंत प्युरिटी आणि अगदी खात्रीने ते मिळतं आणि तसे खूप म्हणजे तुम्ही जसे ऑर्डर द्याल तसे बनवून मिळतात. आणि अगदी हुपरीत बनवलेला माल भारतात अगदी कन्याकुमारी, काश्मीर पर्यंत सगळीकडे पोहोचतो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरंचसं रिस्की पण काम आहे, पण जे परंपरागत चालू आहे हा बिझनेस खूप छान आहे. थोडेसे त्याच्या दरात जे चढ-उतार येतात त्याच्यामुळे थोडीशी मंदी, तेजी सारखी सुरू असते. पण आता त्या लोकांना त्याचाही अनुभव आहे आणि त्याच्यामुळे ते तसा एक कुठल्याही कारणाने बिझनेस खूप कमी आला असं केव्हा शक्यतो होत नाही. पण इतकं मी म्हणजे त्यात फार खोलात कधी शिरलेले नाही माझ्या खरेदी करण्यापुरतं. कारण माझ्या बहिणीचा पण आणि माझ्या बऱ्याचशा दिरांचा वगैरे पण इथे बिझनेस चांदीचा, सोन्याचा आहे. त्यामुळे थोडीफार माहिती आहे. पण इतकं पण ह्या ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून मी जेव्हा आले, मी हुपरीची आहे समजल्यावर मला तसे कस्टमरच्या ऑर्डर्स सुद्धा यायला लागलेत. आता एक मोठी ऑर्डर आहे मला पूर्णिमाताईंनीच सांगितलेली आहे वेगवेगळे भांड्यांची आणि मंगळसूत्रांची जी चांदीमध्येच बनवून हवेत त्यांच्या कस्टमरना आणि ते घडायला लागलंय आता आणि पूर्ण भारतभर आपल्या हुपरीतले दागिने पोहोचत असतात. ऍक्च्युअली मी लहानपणापासून हेच ऐकते, की हुपरीची चांदी म्हणजे चोख चांदी. चोख चांदी आणि बरोबर कसं आहे. असतं शेवटी आपण आपल्यावरूनच परीक्षा बघतो आणि कुठेही गेलं तरी चांदी हुपरीची आहे बरोबर. ना, मग डोळे झाकून घ्यायला काही हरकत नाही. असं निश्चितच अगदी. बोललं जातं. हो. ते तर चोख तर बनतंच, पण आता कसं आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे पण बनायला लागलंय. कारण कसं दर जसा वाढायला लागेल सर्वसामान्याला परवडेल, नाही परवडेल अशा त्या पद्धतीनं त्याच्यातही थोडे ट्रेंड बदलत आहेत. कारण जेव्हा खूप नाजूक कलाकुसरीचे दागिने वगैरे बनतात, आता साज सुद्धा चांदीत बनवून मिळायला लागला. ठुशी चांदीत बनवून मिळायला लागले. खूप सारे दागिने आणि बरेच लोकं त्याला आणि थोडंसं गोल्ड प्लेटेड वगैरे करून सोन्याचं पाणी वगैरे देऊन अशा पद्धतीने वापरतायत. त्यामुळे त्याच्यात पण ट्रेंड आले आणि नाजूकपणा जेव्हा येतो तेव्हा थोडीशी प्युरिटी ही कमी करावीच लागते. इतर खरंय. धातू मिक्स करावेच लागतात आणि हो. त्याप्रमाणे म्हणजे दागिन्यात सुद्धा आता साज कुणी आपण कधी चांदीचा वापरलाच नव्हता ना. साज आपल्याला माहिती होता फक्त सोन्याचा आहे किंवा इतर इमिटेशनमध्ये. पण आता चांदीचं सुद्धा सगळे दागिने आपले महाराष्ट्रीयन सगळे दागिने बनायला लागलेत. हातातले कडा असू देत, हे सगळे गळ्यातले वेगवेगळे हार असू देत, सगळे चांदीत बनायला लागलेत आता. नक्कीच, नक्कीच मॅडम. अतिशय म्हणजे दागिना समृद्ध सेशन असं झालं असं म्हणायला काही हरकत नाहीये. या दागिन्याच्या म्हणजे ज्वेलरीच्या सेक्टरमध्ये काय बिझनेस अपॉर्च्युनिटीज आपल्या महिलांना असू शकतील? खूप आहेत. कारण अगदी कमी भांडवलात हा चालू करता येण्यासारखा बिझनेस आहे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे
आता माझ्या अनुभवातून सांगते. मी जेव्हा आता हे ऑनलाईन सुरू झालं, मी WhatsAppचा ग्रुप बनवला. मी त्या ग्रुपवरती जे सेंड करते, त्या महिला आणि मी त्यांना ते तसं सांगते, त्यांनी कशा पद्धतीनं करायचंय. मी त्यांना ते त्याचं काही थोडंफार त्यांना नॉलेज असेल ते मी देते आणि ते पुढं ते आपल्या ग्रुपमध्ये वगैरे सेंड करतात. आणि असं मी तर एक ठरवलेलं म्हणजे माझं आहे, की मार्केट रेटपेक्षा एक माझा 5 ते 10% ॲक्चुअली मी घरी असं करते. त्याच्यामुळे एकतर लेबरचा खर्च माझा थोडा कमी होतो. एकतर जागेचं भाडं म्हणा वगैरे असे ठराविक आहेत ते खर्च माझे कमी असतात आणि त्याच्यामुळं कसं आहे मी एक 5 ते 10% माझं हे मी रेट कमी ठेवलेले असतात आणि त्याच्यामुळं स्त्रियांना कसं मी सांगते जो रेट मी इथं रिटेलला देते त्याच रेटला द्या, की तुम्हाला 2 पैसे राहतात आणि ग्राहकालाही कमी दरात ते व्यवस्थित मिळतात. त्याच्या खिशाला परवडेल असं मिळतात आणि अशा एक 20 ते 25 आता लेडीज आहेत माझ्या ग्रुपवरती, की जे हेच पिक्चर फॉरवर्ड करतात. म्हणजे टेक्नॉलॉजीचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यात आणि ते फॉरवर्ड करतात आणि त्याच्यातून जशा ऑर्डर येतील तशा ते माझ्याकडून ते खरेदी करून त्या तशी विक्री करतात. असं करू शकतात किंवा आपल्याला बऱ्याचशा ह्याच्यावरून आपल्याला म्हणजे पिक्चर्स वगैरे मिळतात. ते आपण फॉरवर्ड करतो आपल्या सोशल मीडियाच्या आपल्या साइटवरती किंवा आपल्या ग्रुपवरती. त्याच्यातून म्हणजे ऑनलाईनमुळं ना खूप मोठं म्हणजे पूर्वी मला वाटायचं मी फक्त सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा इतकंच पै-पाहुण्यांच्यात वगैरे इतकीच माझी विक्री होते. पण आपल्याला आता एवढं मोठं प्लॅटफॉर्म आता मिळाले हे सोशल मीडियामुळं, आपण जगभरात कुठेही दागिने पाठवू शकतो. आता ऑनलाईन माझे मी ते प्लॅटफॉर्म. पंचधातूचे वगैरे जे ऑक्साईडची ज्वेलरी सांगितली, मी मुंबईला पाठवली. काल माझं पार्सल भोपाळला गेलं. अ, चाळीसगावला जातं, औरंगाबादला जातं. असं म्हणजे कुठेही आपण आता पाठवू शकायला लागलो आणि ते इझिली आपल्याला अवेलेबल व्हायला लागला तो प्लॅटफॉर्म आणि त्यामुळं तर आता महिलांना ह्याच्यात खूप संधी आहे आणि अगदी कमीत कमी भांडवलात आपण सुरुवात मी सांगितलं ना, मी फक्त 3,000-3,500 ची खरेदी केली होती आणि त्याच्यावर चालू केलं होतं आणि बघता-बघता 10 वर्षात ते कधी वाढत गेलं हे मलाही कळालं नाही. त्यामुळे स्त्रियांना आणि कसं आपलं घर सांभाळत, आपलं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आपण करू शकतो. म्हणजे प्रत्येकीला घराबाहेर जाऊनच काय करायला पाहिजे असंही नाहीये. तुम्ही घरात राहून देखील हे काम अगदी व्यवस्थित करू शकता. त्यामुळे खूप छान बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे याच्यात. आणि एकतर आपल्या जिव्हाळ्याचा दागिना हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळं आपण जर आपल्या ग्राहकाला समाधान देऊ शकलो, सर्व्हिस देऊ शकलो, तर याच्यात मला नाही वाटत काही तोटा होण्यासारखं काही आहे. म्हणजे रिस्क फॅक्टर हा प्रत्येक बिझनेसमध्ये असतोच. तुम्ही गुंतवणूक करायला लागते आणि रिस्क थोडी घ्यायलाच लागते. नवीन काहीतरी हे करायचं आहे तर. पण फारसं काही तोटा होतोय असं मला नाही वाटत त्याच्यात. नक्कीच मॅडम. या हो. तुमच्या 10 ते 11 वर्षाच्या दागिन्यांच्या प्रवासामध्ये काय आलेले अनुभव तुम्ही शेअर करू शकाल का आमच्याशी? नक्कीच. म्हणजे कसं असतं, जसं आपण सर्व्हिस देतो, आपण जसे ग्राहकांबरोबर राहतो, रिलेशन मेंटेन करतो ना, तसा अनुभव मलाही येतो. अ, त्याचा खूप छान उपयोग होतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं प्युरिटी इज द रिअल ब्युटी. हे अगदी म्हणजे मी इतकं त्याचं तत्व मी स्वतः अंगीकारलेलं आहे. माझ्या एका कस्टमरचं बिल म्हणजे अगदी नेहमी यायच्या त्या आणि परगावच्या होत्या आणि माझ्याकडे अगदी एक ₹5 ची वस्तू जरी कुणी नेली, तरी मी त्याची नोंद करून ठेवत असते. कारण स्त्रियांचा स्वभाव असतो. दुकानात कुणी नाही करत रिप्लेसमेंट करायची, साईज चेंज करायची. त्या पण एक घरी आहे आणि ओळखीची आहे. त्याच्याने हे नको आहे, ह्याच्याऐवजी ते द्या, असं वगैरे करतात लेडीज कधीतरी. म्हणून मी ती सगळी नोंद केलेली असते. पण त्या दिवशी त्या अगदी म्हणजे आता वऱ्हाडाच्या गाडीत बसतायत आणि अचानक आल्या, की मला हा हार पाहिजे आहे. अगदी साधारण 2,000 चा वगैरे असेल तो हार आणि पण ते इतके सकाळी आल्या होत्या आणि मी माझ्या कामाच्या गडबडीत मी लिहून ठेवलं नव्हतं आणि मी जवळ-जवळ लिटरली ते एक 6 महिने मी विसरून गेले होते. पण त्या 6 महिन्यानंतर त्या व्यक्तीनं, त्या स्त्रीनं मला ते पैसे आणून दिले. पण माझ्याकडे ती नोंद नव्हती आणि त्यामुळं मी म्हटलं पण ते आल्यानंतर मी ओळखले. पण त्यांनी आठवणीनं ते पैसे मला परत आणून दिले. आणि हा खूप अनुभव आणि मी माझ्या व्यापाऱ्यांच्या बरोबर मी जिथून घेते माल वगैरे त्यांच्याशी मी ते रिलेशन खूप छान ठेवलेले आहेत. कारण मी जेव्हा खरेदी केली होती तेव्हा जवळ-जवळ त्या पार्सलमधून माझ्याकडे एक 5,000 ते 6,000 चा माल एक्स्ट्रा आला होता, की ज्याचं बिल त्यांनी टाकलेलं नव्हतं त्याच्यात. आणि मला ते बिल चेक करताना लक्षात आलं. मी त्यांना कॉल केला आणि त्यांना ते इतकं बरं वाटलं कारण मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद वगैरे इकडून मी माल घेते. त्या लोकांचा आणि माझा असा वैयक्तिक काही रिलेशनच नाहीये. फक्त विश्वासाच्या ह्याच्यावरती काम चालतं. मग त्यांना आणि त्यामुळं माझे आणि त्यांचे रिलेशन इतके चांगले झालेले आहेत. म्हणजे खूप विश्वासाने. आता तर मी जाऊ शकत नाहीये खरेदीला. पण ते मला माझ्या म्हणजे मी आता आमचा व्यवसाय कसं असतं ऑनलाईन. Google Pay झाल्यानंतर मी तो माल सेंड करते. म्हणजे पे त्यांनी केल्यानंतर सेंड करते. माझे पण असे ग्राहक बरेचसे झालेत,
की मी सेंड केलं, त्यांना रिसिप्ट टाकली की मग ते पैसे मला पे करतात. असं नाही की तुम्ही पेच करा आणि मग म्हणजे तशी मी कस्टमर तशी ओळखायची ती सवय लागली आता, म्हणजे कुणाला कसं ट्रीट करायचं. आणि माझे ते व्यापारी पण मला आता बिंदास, म्हणजे मी बिल नाही केलं, म्हणजे 10-10, 15-15 हजारची जी बिलं असतात ती पे नाही केलं तरी ते मला आधी माल देतात. पण मी ती कधी, म्हणजे मी ते एक माझं तत्व मी अगदी कायम लक्षात ठेवलं, मी 50 पैशाची कधी मार्केटला वगैरे उधारी ठेवत नाही. आणि त्यामुळे खूप छान रिलेशन माझे म्हणजे सगळ्यांबरोबर बिल्ड झालेले आहेत. आणि कस्टमर बरोबर सुद्धा माझे तसे खूप छान रिलेशन मी तसे मेंटेन केलेले आहेत. नक्कीच मॅडम. व्यवसाय आणखीन एक सातत्याने मला सांगण्यासारखं, एक महिला, आता थोडंसं डिस्टर्ब करते तुम्हाला, हो, नाही, नाही, सॉरी. काही अडचण नाही. अशा लेडीज येतात माझ्याकडे, की म्हणजे प्रत्येकीला काही नाही, असं नाही की कुणाच्या आयुष्यात का सगळाच आनंदी आनंद आहे. थोडेसे इश्यूज असतात. पण मी जे हेल्थ सेक्टरमध्ये काम करायला लागले आणि तिथं थोडंफार काउन्सिलिंग शिकायला लागले. कारण एखाद्याचं वजन कमी करायचंय किंवा वाढवायचंय, तर त्याला बेसिकली शारीरिकपेक्षा मानसिक सपोर्टची खूप गरज असते. कारण सगळं कम्फर्ट झोनच्या बाहेरचं ते काम असतं. आणि त्यामुळे जे काउन्सिलिंग करायला शिकले आणि त्याचा मला माझ्या बिझनेसमध्ये पण खूप उपयोग व्हायला लागला. कारण इथे एखादी लेडीज यायची, ती आपले कधीतरी म्हणजे एक मन मोकळं करायचं तिला ते एक ठिकाण झालं. आणि माझे मिस्टर डॉक्टर आहेत, त्यामुळे ते काही दिवसभर घरी नसतात. आणि मग लेडीजना तेवढं ते फ्रीली वाटतं. म्हणजे पुरुष असले की थोडं बंधन असतं ना बोलायचं. पण तसं नाही, त्या अगदी फ्रीली माझ्याशी त्यांचे प्रॉब्लेम शेअर करतात. त्याच्याशी मी म्हणजे मी काहीच नाही करू शकले, फुल ना फुलाची पाकळी मी त्यांना आधार देऊ शकते, की याच्यातून आपण कसा मार्ग काढू शकतो ते मी सांगू शकते. आणि त्याच्यामुळं ते एक रिलेशन बिल्ड झालं. त्यांना एक ते ठिकाण मिळालं, की त्यांचे पण त्या प्रॉब्लेम शेअर करतात. नक्कीच मॅडम. आणि ही मला वाटते की हक्काची जागा झाली असेल हुपरीमध्ये खरं, तुमच्याकडे अगदी, येऊन शेअर करण्याची. प्रत्येक स्त्रीला अगदी, अशा एका अगदी. जागेची गरज असतेच. तेच मी हो, सांगत हो. होते की व्यवसाय हा सातत्यानं जर आपल्याला करायचा असेल 10-12 वर्ष, तर विश्वास हाच व्यवसायाचा पाया आहे. आणि जसं तुमच्या हो. टॅगलाईनमध्ये प्युरिटी इज रिअल ब्युटी, रिअल हे ब्युटी. तुम्ही हो. सातत्यानं सांभाळत आलात. आणि म्हणूनच पद्मजा ज्वेलर्सचा प्रवास आपल्याला बघायला मिळतोय. अ, हो. जुन्या दागिन्यांच्या सेटअप कडून नव्या दागिन्यांकडचं तुमचं काय म्हणते ट्रान्सफॉर्मेशन असेल आणि फिजिकल सेलिंग पासून ऑनलाईन सेलिंग पर्यंतचा हा तुमचा प्रवास असेल. हा निश्चितच आपल्या सगळ्या मैत्रिणींना प्रेरणादायी असणार आहे, यात शंकाच नाहीये. आता मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना मला तुम्हाला असं विचारायचंय की आपल्या सगळ्या महिला उद्योजकांना तुम्ही काय संदेश द्याल? मला तर खरंच म्हणजे माझ्या प्रवासाने मीच एक-एकदा विचार करताना अचंबित होते. कारण एकतर एकदम म्हणजे एक थोडासा माझा डिप्रेशनचा पिरियड होता, की माझं वजन वगैरे वाढलेलं होतं. माझ्या शारीरिक तक्रारी सुरू झाल्या होत्या. हायपोथायरॉइडिझमचा वगैरे त्रास होता. मला मायग्रेनचा त्रास होता. आणि तो जो लो कॉन्फिडन्स होता आणि त्यातून माझा हा प्रवास सुरू झाला होता. म्हणजे ॲक्चुअली मी हा बिझनेस, एक डॉक्टर आहे आणि चांगलं वेल सेटल्ड आहे आणि त्याची बायको इमिटेशन ज्वेलरीमध्ये पार्टिसिपेट, म्हणजे तो व्यवसाय करते. याच्याकडं म्हणजे पूर्वी तसा बघण्याचा दृष्टिकोन इतका म्हणजे हे नव्हतं, की त्याला एक रेप्युटेशन नव्हतं तसं. पण म्हणजे बऱ्याच जणांनी नावं ठेवलं, की नवरा एवढा वेल सेटल्ड आहे, डॉक्टर आहे आणि ही काय करते? म्हणजे एक कुत्सित म्हणजे असतो तो समाजाकडून बऱ्याच वेळेला आपल्याला थोडीशी निगेटिव्हिटी पण येत असते. पण आपण आपल्या कार्यानं जे करून दाखवतो ना, ते खूप महत्वाचं असतं. पण त्याला आपण कुठं न डगमगता, म्हणजे बऱ्याच जणांचा विरोध होता. पण माझ्या मिस्टरांनी मला त्याच्यासाठी खूप सपोर्ट केला होता, की तुझा ह्याच्यात वेळ जातोय ना, काहीतरी मिळतंय. फायद्या-तोट्याचा काही फारसा नको विचार करू. पण तुझं डोकं इथे शांत राहतंय. तुझ्या बाकीच्या प्रॉब्लेमपासून तू लांब जातेयस. तुझी शारीरिक क्षमता चांगली राहतेय. तर हे तू कर, असं मला त्यांनी जे सपोर्ट केलं. आणि त्याच्यामुळे म्हणजे एका स्त्रीला तिचा बिझनेस करायचा आहे. कितीही आपण स्त्रीमुक्ती वगैरे म्हटलं, तर आपल्या फॅमिलीचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे एका स्त्रीला. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो आणि ते नाही मिळाला, तर आपण त्याच्यावर मात करणं हे आपलं स्किल आहे. पण मला तरी वाटतं, की ते असणं खूप गरजेचंच आहे. आणि ते जर मिळवायचं असेल, तर मुळात आपला ॲटिट्यूड त्या दृष्टीने तसा पाहिजे. कारण फॅमिली सपोर्ट शिवाय आपण फारसं नाही काही करू शकत. म्हणजे मी करेन तेच खरं वगैरे असा जसा ॲटिट्यूड असेल, तर नाही, मी माझा बिझनेस तर करणार आहे. पण माझी मूळ जी कर्तव्य आहेत, जबाबदारी आहेत, त्याही मला म्हणजे पार पडल्याच पाहिजेत. मी माझ्या मुलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा माझ्या घराकडे चालणार नाही. माझ्या घरात जे वडीलधारे असतील त्यांच्या आरोग्याकडे मला दुर्लक्ष करून चालणारच नाही. ते कुणी इतर विकत हे करू शकत नाही. हां, पण मी ते डेलिगेट करू शकते. मी माझ्या थोडा मुलांचा सहभाग घेऊ शकते याच्यात.
माझ्या मिस्टरांचा सहभाग घेऊ शकते किंवा माझ्या सासूबाई आहेत तर त्यांना मी काहीतरी जबाबदारी देऊ शकते की त्यांना जे झेपेल अशा पद्धतीने आपण सगळ्यांचा सहभाग घेऊन सगळ्यांना आपण व्यवस्थित म्हणजे खुश म्हणणार नाही मी त्याला, पण त्यांच्या कुठे तुम्ही ह्याच्यात न कमी पडताना ते जर केलं तर आपण यशस्वी उद्योजक नक्कीच होतो. कारण फॅमिलीचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो आणि सगळ्यात त्याच्यासाठी महत्वाचं स्त्रीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहणं. कारण शारीरिक आरोग्य बिघडलं तर नक्कीच मानसिक आरोग्य बिघडतं आणि एका स्त्रीचं आरोग्य बिघडलं तर पूर्ण घराचं आरोग्य बिघडत असतं. कारण तिच्यावरच सगळं बऱ्याचपैकी अवलंबून असतं. बघा एखाद दिवशी ताप आला आणि आपण झोपलो तर घरात कशी काही उलथापालथ सगळी होत असते. त्यामुळे स्त्रीचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. स्पेशली मी सांगेन 40शी नंतरच्या स्त्रिया. आणि मी म्हणजे माझ्या मिस्टरांचे एक मित्र आहेत कलकत्त्याला असतात भावारी रिसर्च सेंटरला. आम्ही एक 15 वर्षांपूर्वी त्यांच्याकडे गेलो होतो. तर माझी मुलं त्यावेळेला लहान होती. पण त्यांनी एक सांगितलं होतं, आता काळ सगळा वेगळा येणार आहे. पूर्वी आपण जसे आपल्या आई-वडिलांची म्हातारपणची काठी होतो, तसं आता आपल्या मुलांवर आपल्याला अवलंबून राहून चालणार नाहीये. कारण त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत आपल्या मुलांचे, जेव्हा ते करियर करणार आहेत त्यावेळेला. म्हणजे एक 10वी नंतर ते 11वी-12वी ला उडून घरट्यातून पक्षी तर जाणारच आहे. तर तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू नका. आणि एक स्त्रीचं कसं असतं, ती आपल्या मुलांमध्ये, आपल्या मिस्टरांचं सगळं करण्यात, घरचं सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतकी गुंतलेली असते ना, तिला स्वतःकडे लक्ष द्यायला कधी वेळच मिळालेला नसतो. आणि 40शी नंतर जसं मुलं बाहेर पडायला लागतात शिक्षणासाठी असेल, मुलांची लग्न झाली, काहीही असेल करिअरच्या साठी. जेव्हा बाहेर पडतात त्यावेळेला एकतर मुलं बाहेर जातात, मिस्टर आपल्या कामात व्यस्त असतात आणि स्त्री त्यावेळेला तिला एकाकीपण यायला लागतं. म्हणजे रिकामेपण यायला लागतं आणि हाच पिरियड असतो की स्त्रीची मेनोपॉझल पिरियड पण सुरू झालेले असतात. आणि मग ती जी मानसिकता आहे त्यावेळेला डिस्टर्ब आपण होतो आणि त्याच्यामुळे शारीरिक पण तक्रारी आणि मानसिक तक्रारी आणि आपलं पूर्ण फॅमिली डिस्टर्ब व्हायला लागते. त्याच्यासाठी माझा सल्ला नक्कीच असेल, आपली मुलांच्या एक साधारण एक 10-12 वर्षाची झाली, की आपलं स्वतःचं असं काहीतरी तिनं स्वतः सुरू केलं पाहिजे, की ज्याच्यात ती गुंतू शकते. मग तो तिचा छंद असेल, मी काही म्हणत नाही, की प्रत्येकीनं बिझनेसच केला पाहिजे किंवा व्यवसायच केला पाहिजे. पण स्वतःसाठी जर घरासाठी आपण 24 तास देतोय, तर त्यातले 1 2 तास आपण स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो. आपला आहार, आपला व्यायाम ह्याच्यासाठी वेळ देऊ शकतो. आपल्या एखाद्या छंदाला वेळ देऊ शकतो आणि एखादा व्यवसाय करू शकत असू तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्टच नाहीये. कारण आपण एकतर सक्षम होतो, स्वावलंबी होतो आणि आत्मनिर्भर तुमचा जो आहे ना मुख्य उद्देश आत्मनिर्भर, मी आत्मनिर्भर, तर आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि तो एक खूप कॉन्फिडन्स बिल्ड करायला मदत होते, की ॲट माझा खर्च का होईना, मला कुणाकडे मागावे लागत नाहीयेत पैसे. हे जरी झालं किंवा प्रत्येक व्यक्तीला काही घराला पैशाचीच गरज असते असं नसतं. म्हणजे पैशाची गरज आहे म्हणूनच मी नोकरी करते किंवा म्हणूनच मी बिझनेस करते, असं काही प्रत्येकीचं ध्येय किंवा व्हिजन असू शकत नाही. पण माझ्या आनंदासाठी म्हणून मी हे करू शकते आणि प्रत्येक स्त्रीनं अगदी आपल्या वयाच्या 30शी-35शी नंतर तरी एखादा छंद जोपासावा किंवा एखादा बिझनेस करावा किंवा जॉबची काही अपॉर्च्युनिटी असेल तर ते करावं. म्हणजे स्वतःला कुठेतरी गुंतवून घ्यावं, की मग तुम्हाला हे मेनोपॉझल जे शारीरिकदृष्ट्या जे वयाच्या ह्याने येणार आहे ते येतील, पण त्याच्यावर मात करायला तरी मदत होईल. आपण देवाकडे काय मागत असतो? की मला ही परिस्थिती का आली असं नाही म्हणायचं. तर जी काही परिस्थिती येईल त्याच्या विरुद्ध लढायला बळ दे म्हणतो आपण. आणि ते बळ मिळायचं असेल तर आपण हे आपल्या जेव्हा शारीरिक आपण तंदुरुस्तीमध्ये असतो त्या वयात आपण काहीतरी सुरू करावं आणि त्याच्यात गुंतून राहावं. तर एक शरीराकडे आपल्या लक्ष दिलं कारण मेनोपॉझलचे स्त्रीचे सिंड्रोम खूप प्रॉब्लेम्स सुरू होतात आणि एकदा प्रॉब्लेम झाल्यावर रिपेरी करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती आपल्या शरीरावरती आपल्या ऑनलाईन स्वराज्यामुळे तर आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला एक उद्योजकेला पण हे सगळं गरजेचं आहे आणि स्त्री तर किती एक उद्योजक असेल आणि एखादी नोकरी करत असेल तर किती तिला आघाड्या सांभाळाव्या लागत असतात. तर त्याच्यासाठी तिनं आपण जे मॉर्निंग रिच्युअल्स सगळे करतो, किती महत्वाचे आहेत. आपल्याला ऑनलाईन स्वराज्यामधून तर आता त्याची सवयच झाली आणि चांगल्या सवयी लागल्या आपल्याला. आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपल्याला जे काही मिळालंय तर त्याच्यासाठी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आपल्या स्वतःसाठी जी विचारांचा कल्लोळ आहे, त्याच्यासाठी आपल्याला मेडिटेशन आपण करतो सकाळी आणि सकारात्मक विचार करायला लागतो, की मी सकाळी तुम्ही सुरुवातीला सांगितलं, उठताना आपलं पहिलं वाक्य हेच असतं, की आज माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे आणि धन्यवाद त्या युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला, की ज्यानं मला आज एक नवीन सकाळ दिली, नवीन दिवस दिलेला आहे. हे ग्रॅटिट्यूड आहे. सगळ्यात महत्वाचं स्त्रीला टू डू लिस्ट बनवणं,
की ज्याच्यामुळं माझं दिवसभराचं शेड्यूल एकदा लिहून काढलं असेल तर भले ते पूर्ण होऊ दे नाही होऊ दे, पण आपण त्यातली बरीचशी जी महत्वाची कामं आहोत ती तर आपण करायला प्रेफरन्स देऊ शकतो. आपलं काही विजन असेल, गोल असेल तर ते आपण लिहून ठेवतो आणि सेल्फ अप्रिशिएशन आपण करतो. म्हणजे स्वतःच प्रशंसा करायचं आहे. म्हणजे मला कुणी सुंदर दिसतेस असं बाहेरच्यानी म्हणण्याची गरज नाही. मी आरशासमोर उभं राहून म्हटले, माझी पाठ थोपटली, मी खूप सुंदर दिसते. याच्यानेच आपल्या दिवसाची सुरुवात किती सुंदर होऊ शकते. आपण हे पण बघितलं पाहिजे, माझं काही चुकलंय का? रात्री झोपताना आपण त्याचाही विचार करावा, की दिवसभरात माझं काही चुकलंय का? माझ्याकडून कुणी दुखावलं गेलंय का? म्हणजे ते पण आपण म्हणजे आत्मचिंतन ही करणं गरजेचंच आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण यश आपल्यापासून लांब राहूच शकत नाही. त्यामुळं आपल्याला सरांनी सांगितलंय, धावायला जमत नाही तर ऍक्च्युअली चाला, चालायला जमत नाही तर सरपटत जा. पण काही ना काही एक पाऊल उचलत राहा. आणि हे केलं तर आपलं आयुष्य, यश आपल्यापासून लांब नाही आणि सुखी मी म्हणते एक उद्योजक राहू दे, सगळ्या गोष्टी राहू दे, पण आता इथं जास्त करून स्त्रियाच बघणार आहेत म्हणून सांगते. आपल्या सुखी जीवनाची ही गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. नक्कीच, नक्कीच मॅडम. आपला हा सातत्यानं हाच प्रयत्न राहिलेला आहे. मी आत्मनिर्भरचा प्लॅटफॉर्म असेल किंवा 1 KV प्रोजेक्ट असेल, 1000 महिला उद्योजिका घडवण्याचा आपला प्रोजेक्ट असेल. या माध्यमातून महिलांना शारीरिक, मानसिक, आर्थिक 1 KVचा मेन एम आहे, की आर्थिकदृष्ट्या महिलांना आत्मनिर्भर बनवणं. आणि आत्ता तो तुम्ही जो संदेश दिला ना, मला वाटतं तो प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक स्त्रीला लागू पडतो. भलेही तिचं वय कोणत्याही वयाची असं. ती असेल, तर हा सगळ्यांना हा संदेश लागू पडणार आहे. आणि ह्या सगळ्या माध्यमातनं आपला उद्देश हाच आहे, की आपला आजचा दिवस हा आनंदी आणि समाधानी झाला पाहिजे. ॲज अ नक्की. वुमन आपण आनंदी असलं पाहिजे. म्हणजे आपण आनंदी असलो, की आपलं घरही आनंदी राहील आणि समाधानी राहील. अतिशय नक्की. छान प्रवास तुम्ही मॅडम तुमचा सांगितलात. तो दागिन्यांच्या क्षेत्रातला असेल, हेल्थ रिलेटेड असेल किंवा तुमचं ऑनलाईन स्वराज्याचा सुद्धा असेल. अतिशय छान असं मार्गदर्शन तुम्ही केलंत. मला निश्चितपणे खात्री आहे आपल्या सगळ्या मैत्रिणींना हा प्रवास आवडला असेल. तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. पद्मजा मॅडमांचा पद्मजा ज्वेलरी हा ब्रँड आणि त्यांनी सांगितलेला सल्ला तुम्हाला कसा वाटला? आणि उद्या 4 वाजता पुन्हा एका नवीन उद्योजिकेला भेटण्यासाठी तुम्ही सगळेजण तयार राहा. पद्मजा मॅडम, मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. तुम्ही आज आलात आणि तुमचा प्रवास अतिशय छान पद्धतीने आमच्यासमोर मांडलात त्यासाठी. आणि माझ्या सगळ्या ऑनलाईन स्वराज्य ऑनलाईन मैत्रिणींचे पण मी मनःपूर्वक आभार मानते, की ते रोज येतात आणि रोजच्या त्यांच्या कमेंट्स आणि लाईकला मला सकारात्मक प्रेरणा आणि ऊर्जा देतात. थँक यू धन्यवाद सो प्रणोतीताई, तुमचे पण खूप छान प्लॅटफॉर्म दिला. इतक्या महिलांपर्यंत पोहोचण्याचं म्हणजे माझा प्रवास शेअर करायला तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि मला वाटतं एखाद्या महिलेला जरी माझ्या प्रवासातून प्रेरणा मिळाली तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं आता जे कोणी ऐकत असेल, श्रोते असतील, आपल्या आपल्या सगळ्या ऑनलाईन मैत्रिणी असतील तर सगळ्यांना, मित्र-मैत्रिणींना माझे धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू. थँक यू सो मच मॅम. थँक यू ऑल ऑफ यू. थँक यू.